तर मला कळालं तुम्हाला बघायचा होता आपल्या यात्रेचा ब्लॉग. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अथर्व घेऊन आलो आहे तुमच्यासाठी स्पेशल यात्रेचा ब्लॉग. तर सकाळ सकाळ उठलो, आवरलं आणि गेलो जरा काहीतरी गोडाधोडाचं आणायला. गोडाधोडाचं काय आणायचं याच्यावर बराच वेळ डिस्कशन झाल्यानंतर मी म्हणलं मी काही जास्त आणायला जाणार नाही आहे लांब, म्हणून मग गेलो आणि फक्त श्रीखंड घेऊन आलो. तर येत होतो त्या एका दुकानात थांबलो, थोडं सामान घ्यायला बाकीचं पण. तर दिसली गावात जातानाची मिरवणूक. बाई मिरवणूक मजा येते मिरवणुकीला. आमच्या माळ्याची पण असायची, पण यंदाच्या वर्षी काही प्रॉब्लेम्समुळे नव्हती ती. मग तिथून मग गेलो परत गावात गेलो, दर्शन वगैरे केलं. बाई मोकार गर्दी. मी गेलो त्या टाईमला तर जरा कमी होती, पण गर्दी मोकार होती बाई, नुसता धूर. मग दर्शन वगैरे झालं प्रॉपर, काही जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे लवकर दर्शन झालं. आणि मग तिथून डायरेक्ट आलो आपल्या घरी आलो, थोडा वेळ रेस्ट केला. दुपारची वेळ होती, म्हणलं थोडा आराम करू. आराम झाला. 4-4:30 वाजले. म्हणलं जावं घाटात, कारण का 4:30 नंतर चालू होतात फायनलच्या वाऱ्या. मग त्याच बघण्यासाठी गेलो घाटात. तर आपल्या आधी दीपक शेठ आपले उभेच होते. दीपक शेठला म्हणलं काय हो शेठ तुम्ही काय सगळ्यांच्या पुढं? आम्ही लागतोच. म्हणलं ठीक आहे बघा गाड. जामदरा चक्रीवादळ पहिला जामदरा सपाटीची पडायची सवय कसा आहे अलाउन्सर, कशी आहे बारी, टॉप टॉप टॉप. गाडं बिडं बघितलं, मग आलो घरी. तो आपल्या दीपक शेठला, साहिल शेठला सगळ्यांना फोन केलं. म्हणलं आवरण टपक्याच गावात जायचे आपल्याला, लवकर ये. मी बी आवरलं, डायरेक्ट निघालो आम्ही गावात जाऊन एवढे येडेचाळी बाई विचार बी नसेल केला, पण एवढे येडेचाळी करत होते. ये पारे बघा बोलले गर्लफ्रेंड नाही म्हणून काय झालं, मित्र कमी वय घ्या. बाई काय सांगायचं तुम्हाला, जाऊ द्या आता. ते सगळं झालं. तिथून म्हणलं कुठं जायचं म्हणलं मला नाही कुठं यायचं. म्हणलं नाही गेलो चांडोलीला. का राधा पाटील आलती ना हो, जीव की काळीच. म्हणलं वा. तिकडून आलो, तिथं काही शूट नाही घेतलं. आलो घरी. कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद, बाय.